माझा आवाज येतोय ओव्हर व्यवस्थित? हा आवाज येतोय आपला बरोबर. ओव्हर टू राजेंद्र बी, प्रेरणा समूह कोल्हापूर. आध्यात्मिकता की धार्मिकता? नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र, मी एक दारोडा आहे. हाय राजेंद्र. केवळ हाय हाय केवळ परमेश्वराची हाय कृपा आहे. राजेंद्र. आपली साथसंगत आणि अल्कोहोलिक हाय अनोनिमसचा आध्यात्मिक राजेंद्र. हाय 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 हाय. आणि आध्यात्मिक कार्यक्रम आणि आपली सत्संगत यामुळे आज तर दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे मित्रांनो. दारू पिलेलं नाही, दारू प्यायची इच्छा झालेली नाही. चांगलं चाललंय मित्रांनो, व्यवस्थित चाललंय. बरेच दिवस आहे मीटिंग मध्ये येतोय जातोय असं चाललंय. सर्वप्रथम मुक्त साखळी ऑनलाईन मीटिंग ह्या ऑनलाईन मीटिंग समूहाचं मी आभार मानतो की त्यांनी मला आज बोलायला संधी दिली. मी माझ्या पद्धतीने किंवा मला जसं वाटतंय की आध्यात्मिकता किंवा धार्मिकता ह्या विषयाशी रिलेटेड गोष्टी मी बोलण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये कुठली चांगली आहे कुठली खराब आहे असा माझा निश्चित दावा नाहीये. प्रत्येक जण प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य परफेक्ट ही असतेच. परंतु मला काय घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं हे मला ठरवावं लागतं मित्रांनो. आणि त्या हिशोबाने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी प्रेरणा समूह कोल्हापूरचा सभासद आहे, स्पॉन्सर आहे माझा. सर्वप्रथम आज जे आपल्या मीटिंगमध्ये विष्णू माजलगावून जॉईन झालेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो अल्कोहोलिक अनोनिमस संस्थेमध्ये. येत राहा मित्रा. आम्हीही काही वर्षापूर्वी इथं आलो होतो आणि येत गेलो. न येण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळी परत प्यायची पाळी आली माझ्यावरती. त्यामुळं हळूहळू हळूहळू येत राहिलो आणि पिणं थांबवत राहिलो. आणि थांबवत 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 आज व्यवस्थित जगायला शिकलेलो आहे आणि शिकतोय. अजूनही काही जमत नसेल ते करण्याचा प्रयत्न करतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. मित्रांनो, विषयाची सुरुवातच आध्यात्मिकता किंवा धार्मिकता असा जो शब्द दिलेला आहे, हे फक्त शब्द असे मोठे मोठे शब्द आहेत मित्रांनो. परंतु हे खूप सोपा विषय असं मला वाटतं. की कसं त्याच्याकडे आपण बघण्याचा जसा जो दृष्टिकोन आहे त्याच्यातून जसं बघू आपण तसं ते जाणवत जाणार आहे मित्रांनो. दारू पिण्याच्या काळात किंवा लहानपणापासून मी ज्यावेळी बघत होतो किंवा जगात ज्यावेळी वावरत होतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी त्या त्या धर्माप्रमाणे किंवा त्या त्या ह्याच्याप्रमाणे वागणं चालू होतं. आणि त्यावेळी लहानपणापासून एक बिंबवलं जात होतं माझ्या मनावरती की देव किंवा परमेश्वर ही जी गोष्ट आहे हा बघा, म्हणजे लहानपणाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आज हे करायचं शांत बस बरं का, नाही तर देव देव कान कापेल. हे जे बोलणं आहे हे लहानपणी बिंबवलं गेलं की देव हा भीती घाबरवणारा देव असं ते हे येत गेलं. किंवा त्यानंतर परत असं दाखवलं गेलं की तुम्ही हे करा तर ते मिळेल, ते करा ते मिळेल, असंही दाखवलं गेलं. म्हणजे साधारणतः आपण कोणतरी म्हणायचं की ते हे एवढे एवढे व्रतवैकल्य करायला पाहिजेत, केल्यामुळे त्याचं असं असं झालं. तर हे चांगलं बरोबर का चुकीचं ह्याचा मला दावा करायचा नाहीये. परंतु ते रिवॉर्ड्स किंवा ते गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जायचे. किंवा आता लहानपणी परीक्षेमध्ये जर परीक्षेला पाय पडायचं तर देवाच्या पाया पडून जा, ओके, देव व्यवस्थित करेल, असं हे जे वाटणं होतं, हे जे होतं ह्याच्या पुढं काही नव्हतं. हा गोष्ट ही इथपर्यंतच मर्यादित होती आणि तेच पुढं होत गेलं मित्रांनो. आणि तेच पुढं चालत गेलं. आणि आता मग नंतर आयुष्यामध्ये दारू आली. दारू आल्यानंतर सुद्धा दारू थांबावी म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्याकडून तशा केल्या गेल्या. आता मी ज्या धर्मात जन्मलेलो आहे तो धर्म माझा आहे. तिथं मला काही हे नाहीये. आता असे वेगवेगळे उपासना धर्म आहेत, ते त्या धर्माचे ते फक्त फॉलोअर्स आहेत. मी फॉलोअर्स हा शब्द मुद्दाम वापरतो कारण फॉलोअर्स ही जी गोष्ट आहे तिथं चॅलेंज नाहीये, तर फक्त फॉलो केलं जात आहे. तिथं दुसरा त्या बाबतीमध्ये काय कसं काय हे, परंतु ही चर्चा आणि यातून मला मार्ग दाखवला जात नाही. ते आता उदाहरण सांगायचं तर एका धर्मामध्ये असं म्हणलं जातं की सोमवारी फलाना पर्टिक्युलर गोष्ट करू नये. ती का करू नये, नो रिझन, माहित नाहीये मित्रांनो. पण ते फक्त फॉलो केलं जातं. पर्टिक्युलर धर्मामध्ये असं म्हणलं जातं की ह्या वेळी अशीच गोष्ट करायला पाहिजे.
ती फक्त फॉलो केली जाते. त्याच्यावरती जर केली नाही तर माझ्या मनामध्ये असं यायला लागतं की काही भीती वाटायला लागते, काही घडेल का असं वाटायला लागतं. ह्यासाठी मुद्दाम मी एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो. एक गुरु होते आणि त्यांना हे समजायचं, अंतर्ज्ञानाने त्यांना काही गोष्टी समोरच्यांच्या समजायच्या. आणि मग झालं असं की मग ते एका ठिकाणी बसायचे. त्यांचा आता आपण म्हणून घेऊया की ते बरोबर गुरुवारी तो असायचे. गुरुवारी सकाळी 7:40 ते त्यांचं ते सेशन सुरू करायचे. ते बसलेले असायचे तिथं, पूर्णपणे चौकोन तो सारवलेला होता. त्यांची दिशा ते बरोबर पूर्वेकडे बघूनच बसायचे. आणि त्यानंतर ते 7:40 ते 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत तो त्यांचं ते मार्गदर्शन करायचे. त्याच वेळी काय होतं, तिथं एक मांजर होती आणि त्या मांजरी तिथं त्यांना डिस्टर्ब करायची. म्हणून तिथं तिथं त्यांच्या उजव्या बाजूला एक खुंटी होती. त्यांच्या उजव्या बाजूला साईडला एक खुंटी होती. मग ते शिष्य आवाज आवाज गेला दादा. बहुतेक फोन आला असावा. हा येऊन गेला. नाही नाही, फोन नाही आला. येतोय का आवाज? हा येतोय. येतोय काय? हा येतोय, कंटिन्यू. कंटिन्यू ना. ओके 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 ओके. हा. तर तिथं ती एक मांजर बांधलेली होती आणि ते सकाळी 8, 7:30, 7:40 ते 9 वाजेपर्यंत साधारणतः असतील तेवढ्यात ते करायचे. मांजर बांधलेली होती. त्या उजव्या हाताला एका खुंटीला मांजर बांधलेली असायची. त्या मांजरीच्या कपाळावरती एक पांढरा टिळा होता, पांढरा डाग होता आणि तिथं बांधलेली असायची. असे असं चाललेलं असायचं. हे दिनक्रम कंटिन्युअस चाललेला होता. पुढं पुढं ते गुरु म्हातारे झाले. त्यांना असं वाटायला लागले की अरे बाबा, आपली ही जी आपल्याला जे समजलेलं आहे ते आपण पुढच्या पिढीलाही पास ऑन केलं पाहिजे. तर करूया. मग त्यांनी त्यांचे जे काही 2-3 शिष्य चांगले होते त्या तिन्ही शिष्यांना त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून त्यांना म्हटले की आता तुम्ही त्या त्या दिशेनं जावा, एक पूर्वेला जावा, एक पश्चिमेला, त्या जाऊन तिकडे तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा. आता शिष्यांनी ज्यावेळी कार्यक्रम तो तिथं सुरू केला त्यावेळी शिष्यांनी असं केलं की बरोबर ते तशीच जागा बघितली, तिथं तसं सारवून घेतलं. सारवून घेतल्यानंतर ते बरोबर पूर्वेला बसायला लागले. बरोबर गुरुवार दिवशीच करायला लागले. बरोबर 7:40 बसायला लागले. तिथून बरोबर तिथं ते मांजर त्यांनी ती सापडून आणली आणि ते करायला लागले. म्हणजे हे गोष्ट पुढे फॉलो 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 होत गेली. धर्माच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट घडत जाते आणि ती आपण नुसते फॉलो फॉलो करत जातो की हे असं आहे, ते तसं आहे, तसं आहे. अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम इथं ह्याला छेद देतो मित्रांनो. तर मी पुढे तेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्यासाठी मी अजून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करीन की बघा, ह्या धर्माचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावरती इतका पगडा बसलेला आहे जड जड लहानपणापासून की त्यातून मला बाहेर पडता येत नाही. आपण जे म्हणतो की अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम समजायला खूप सोपा आहे, परंतु आचरण करायला खूप अवघड आहे. ती गोष्ट ती मेक रीत आहे. वी आर फॉलोअर्स. आपल्याला पूजनीय होता आलेलं आहे, फक्त वाचनीय होता येत नाहीये. म्हणजे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याकडे कदाचित जुने जुने ग्रंथ असतील, देव असतील, ते ग्रंथ असतीलही, आहे ते घरामध्ये, पण ते ग्रंथ मी वाचून बघत नाही. त्याची हळदी कुंकू लावून पूजा करतो. किंवा इतर धर्मामध्ये ती नुसतं पूजा केली तर त्यातलं काही समजणार नाहीये मला. त्या धर्मामध्येही काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत की ज्यात माझ्यासाठी आहेत. आता मी ह्यासाठी अजून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो की एका धर्मामध्ये, मी ज्या धर्माचा हिंदू धर्मामध्ये आहे, या धर्मामध्ये साबुदाण्याची खिचडी ही उपासाला खाल्ली जाते. मला जस्ट एक 10 दिवसापूर्वी असं वाटलं की अरे ही साबुदाण्याची खिचडी आहे, तर छानपैकी आज आपण मटण करूया आणि मटणाबरोबर ही साबुदाण्याची खिचडी खाऊया. कसं वाटेल मला? मित्रांनो, हा विचार सुद्धा मला त्रासदायक वाटायला लागला. हे माझी गोष्ट बोलतोय मी.
का? तर माझी धारणा झालेली आहे की ती जी खिचडी आहे, साबुदाण्याची खिचडी, ती उपासासाठीच केलेली आहे. ही जी धारणा इतकी फिट्ट बसलेली आहे माझ्या मनामध्ये की ते विथ मटन हे नाही चालत ना, असं माझं सांगतं. मग याचा अर्थ मला ह्यात काही धारणापासून वेगळं होणं गरजेचं. म्हणूनच अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जुन्या कल्पनांना चिटकून राहिल्यामुळे आमच्यातले बरेचसे जण यशस्वी होऊ शकलेले नाहीत. त्या धारणा आहेत. त्या धारणा इतक्या घट्ट बसलेल्या आहेत की नाही, त्या धारणातून बाहेरच पडता येत नव्हतं. ही जी गोष्ट होती धर्माच्या बाबतीमध्ये, मग धर्माच्या बाबतीमध्ये मी फॉलोअर होतो, मी चालत जातो, दुसरा सांगतो की बाबा त्या ठिकाणी जाऊन ये, मग तुझी दारू सुटल. मी तेही प्रयत्न करून बघितले, त्या ठिकाणी जाऊन आलो, ते केलं, पण माझी दारू काय सुटली नाही. मी पंढरपूरमध्ये काही वर्ष राहत होतो. पंढरपूरमध्ये असताना माझा अल्कोहोलिझम खूप वाढलेला होता त्यावेळी, नाही असं नाही, खूप वाढलेला होता त्यावेळी पंढरपूरमध्ये. 4-5-6 वर्ष होते त्यावेळी कंटिन्यू दारू पित होतो. फार रसातळाला गेलो नव्हतो, रॉक बॉटम गाठला नव्हता असं मला वाटत होतं. रॉक बॉटम ऑलरेडी गाठलेला होता, पण जमत नव्हतं. मग विठ्ठलाला एके दिवशी सकाळी सकाळी गेलो, विठ्ठलाला जाऊन तिथं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर थांबव म्हणलं, त्याच्याने थांबली नाही. परत मग म्हटलं की चला आता माळ घालूया. माळ घातली 15 दिवस, 15 दिवसानंतर माळ काढली. आता ते का कसं ह्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, परंतु नाही घडलं. इतरांवर ती हे करून मला काहीही घडलं नाही. आणि मित्रांनो, इथं आल्यानंतर मला सांगितलं गेलं की हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आणि हा आध्यात्मिक कार्यक्रम, मला हे शब्द माहित नव्हता मित्रांनो. पहिल्यांदा मला आध्यात्मिक आहे काय, धार्मिकता काय, पारमार्थिकता काय, हे सगळ्याला मी एकाच लेवलमध्ये पकडत होतो. आध्यात्मिक, धार्मिक, मी हा तो खूप कर्मकांड करत असेल, खूप टिळा लावून सगळीकडे, तो आध्यात्मिक माणूस आहे बरं. पण आध्यात्मिकता ही काय आहे, त्याच्यातली काय ही मला नव्हतं समजत. मग काय करायचंय गोष्ट मित्रांनो, त्यात माझे बरेच दिवस गेले मित्र, थोडं सांगत नाही. 2004 साली पहिल्यांदा मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलेलो होतो. 2004 साली पहिल्यांदा आलेलो, आणि 2004 पासून 2008 पर्यंत ह्याच गोष्टीशी अर्धवट उपाय करून स्वतःवरती कुठल्याही गोष्टीकडे न बघता मी ज्यावेळी चालत होतो आणि ह्याच बाहेरच्या बाह्य गोष्टींचा अवलंब करून स्वतःची दारू थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी प्रत्येक वेळी मला अपयश येत होतं. प्रत्येक वेळी दर 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी मी परत 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 पित होतो. आणि थांबतायला तर काय अजिबात जमलंच नाही. मग शेवटी ज्यावेळी मी इथं आलो, त्यावेळी मात्र मी पूर्णपणे शरणागत झालेलो होतो मित्रांनो. निश्चितपणे शरणागत झाले. म्हणजे काय, माझी भावस्थिती तशी झालेली होती की त्या राजेंद्र, मी परमेश्वरला म्हटलं, मला आठवते मी ज्यावेळी कोल्हापूरमध्ये त्यावेळी आल्यानंतर मी तर वर्षभर एकटा राहिलेलो मित्रांनो. त्यावेळी मी परमेश्वरा त्याच्या आदल्या दिवशी अगदी कुठलीही हातराखणी न करता म्हणलं, परमेश्वरा माझ्याकडून काय चुकतंय? मला कुठला मोह वाटत नाही, बायकोला मी कधी मारलेलं नाही, मला कुठं खूप पाहिजे अशातला भाग नाही, का माझी दारू थांबत नाहीये? असा मी विचार करत होतो. आणि तेवढ्यात माझी बायको समोरून किचन मधनं बाहेर आली आणि मी तिला एकदम म्हणलं की मला मारून टाक, मला जमना झालंय. ही जी गोष्ट होती माझी, ही पूर्णपणे कुठलीही हात राखणी किंवा कुठलंही त्याच्यामध्ये काही नव्हतं. आणि तिथं ती वाटलं. त्यानंतर मग मला मार्ग दिसला मित्रांनो. मित्रांनो, हा जो एचा कार्यक्रम बहुतेक फोन आला असेल मग. असं व्हायला लागलं. हा, ते माईक लागत असेल. होय काय? येतोय का आता आवाज? हा, येतोय लाऊड अँड क्लिअर. अच्छा, मला कळेल जर काय व्हायला लागलं. एकच मिनिट हा. मित्रांनो, को फाउंडर आपले जे आहेत बिल आणि डॉक्टर बॉब यांना आपण को फाउंडर म्हणतो. आणि सुरुवात जी झाली अल्कोहोलिक अनोनिमसची, किंवा बिल हे जे थांबायला सुरुवात झाली, तिथेही तोच विषय आला की कसं काय.
तर ज्यावेळी त्यांना आयडी आले आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, बरेच त्यांची चर्चा झाली. त्यांना असं वाटलं की हा तर चला आता हे आलेले आहेत, आपले जुने पिणारे मित्र आलेले आहेत, तर चला आता त्यांच्यावर आपण पीत बसूया. पण तू ज्यावेळी त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी, बिल यांनी, तर त्याच्या चेहऱ्यावर खूप तकाकी दिसली, छान वाटलं, मस्त वाटलं. आणि त्यांना ज्यावेळी प्यायला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी नाही अरे बिल म्हणले, मी आता थांबलोय. मग बिल त्यांच्याकडे बोलत होता, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि शेवटी त्यांनी एक वाक्य बिल यांना सांगितलं की जिथं ते सुटले, ते वाक्य असं होतं की माझ्या मित्राने त्यानंतर अपूर्व अशी वाटणारी कल्पना मला सुचवली. तो म्हणाला, देवा तू आपली बिल तू आपली देवाबद्दलची स्वतःची कल्पना का ठरवत नाहीस? हे ज्यावेळी वाक्य ते म्हणाले त्यावेळी बिल असं म्हणतात की त्या सूचनेचा माझ्यावर फार प्रभाव पडला. अनेक वर्ष बर्फमय बौद्धिक पर्वताच्या छायेत मी जो थरथरत राहिलो होतो, त्या पर्वताचा बर्फच त्या सूचनेतून वितळ्यासारखा झाला आणि सूर्यप्रकाशात मी अखेर उभा राहिलो. मित्रांनो, हे जे पॅराग्राफ आहे, इथं जी गोष्ट आहे, तिथं तो फ्लॅश त्यांना झाला. म्हणजे काय झालं की ते जे काय ठराविक म्हणत होते की ह्याच्यामुळे असं असं होणार आहे, ते तो करतोय म्हणून मी करायला लागलोय, ते करतोय म्हणून मी करायला लागलोय, त्या गोष्टीचा, त्या सगळ्या धारणेचा, त्या सगळ्या धारणांचा त्या रिजिड झालेल्या होत्या, बर्फमय झालेल्या होत्या. तिथं ह्या सूचनेमुळं त्या वितळायला सुरुवात झाल्या, त्या धारणा वितळायला सुरुवात झाल्या. आणि ते त्यांचं करायला, त्यांचे डिसिजन घ्यायला, किंवा त्यांना जो परमेश्वर वाटतो, त्यांना वाटलेला परमेश्वर. मित्रांनो, इथं म्हटलं जातं की श्रद्धा हे कधीच सामूहिक असू शकत नाही. श्रद्धा ही पर्सनल लेवलच असते. माझी श्रद्धा वेगळी, माझी एका पर्टिक्युलर देवावरती श्रद्धा आहे, माझी एका गोष्टीवरती श्रद्धा आहे. ती श्रद्धा माझ्या बायकोची असेल असं सांगता येत नाही, ती श्रद्धा ही श्रीकांत दादांची अशी सांगता येत नाही. आणि तिथं ती आध्यात्मिकता येते मित्रांनो, तिथं ती आध्यात्मिकता येते. तर आध्यात्मिकता म्हणजे माझ्या स्वतःचा विकास करून गेले. विकास कुठला? बाह्य विकास नाहीये. बाह्य विकास मी बऱ्याच वेळा करायचा प्रयत्न केलेला आहे. चांगले कपडे घालण्याचा, दारू थांबल्यानंतर चांगले कपडे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, वावरताना चांगलं वावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु माझा जो अंतर्गत विकास जो आहे, माझ्या विचारांचा विकास आणि माझ्या भावनांचा विकास करणं म्हणजे आध्यात्मिकता. म्हणजे मगाशी जे म्हणत होतो मी की धर्म हा मला फॉलोअर सारखा करावा लागतोय, परंतु आध्यात्मिकतेमध्ये ती गोष्ट नाहीये. आध्यात्मिकतेमध्ये मला समजून उमजून गोष्टी करायला शिकावं लागतं. त्यावेळी मी आध्यात्मिकतेकडे वळायला सुरुवात होतो. मग हे जे विषय आहे, हे अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम आध्यात्मिक कसा, हा मला प्रश्न पडायला लागला. अरे ही गोष्ट कशी आहे, हे आध्यात्मिक कशी आहे? आध्यात्मिक तर म्हणलंय की शेवटी जसं आता श्रीकांत दादा म्हणाले की आमची ह्या 12व्या पायरीमध्ये आपण म्हणतो की या सर्व सूचनांच्या पालनेमुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. हा जो विषय, मग ती कशी झाली, काय, मग ते बघण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि त्यातनं एक दिसायला लागलं की अरे हो, ही तर गोष्ट आध्यात्मिक आहे. मित्रांनो, ह्यासाठी मी बोलीन की आपली पहिली पायरी ज्यावेळी घेतो आपण, त्यावेळी मला काय समजून घ्यावं लागतंय की अरे मी आतापर्यंत वयाच्या 40व्या वर्षापर्यंत दारू थांबवण्याचा मी प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची दारू मी घेतलेली आहे. वेगवेगळ्या ती दारू नाही, वेगवेगळ्या वेळी करायचा प्रयत्न केलाय. अच्छा, असंही मी ठरवलेलं आहे की चला आता माझ्या जिल्ह्यात नको, मी ह्या वेळी पिऊया. ओके, मी असंही ठरवलेलं आहे की चला आता मी आज आहे 12 तारीख, चला आज मी 12 तारखेला घेतले तर मी पुढच्या 12 तारखेलाच घेईन. परंतु मला ते जमलेलं नाहीये, हे समजून मला घ्यावं लागलं पहिल्यांदा. मला पहिल्या पायरीमध्ये मला समजून घ्यावं लागलं की माझं हे दारुडेपण आहे. अल्कोहोलिक अॅनिमस जे सिम्पटम्स सांगते, जे परिस्थिती सांगते, आणि इथं अल्कोहोलिक अॅनिमसचे मेंबर्स मला जे सांगतायत की माझ्या बाबतीमध्ये असं घडलं होतं आणि मला प्यायला जमत नव्हती, तुझं बघ. माझा घोळ असा होत होता की त्यांना ते जमलेलं आहे, त्यांना ते त्याच्या बाबतीत ते घडलेलं आहे,
माझ्या बाबतीत ते होणार नाही अशी मी तुलना करत होतो. ज्यावेळी तुलना असते तिथं आध्यात्मिकता नसते. जिथं मी ते टॅली करायचा प्रयत्न करून बघतो, हो यार माझ्या बाबतीत पण असंच घडलेलं आहे. स्थळ, काळ, वेळ वेगळे असेल, मी वेगळ्या ठिकाणी पिलो असेल, मी वेगळ्या वेळी पिलो असेल, परंतु माझा पिण्याचा जो पॅटर्न आहे हा यांच्यासारखा दिसतोय. अरे मला पहिल्याच मीटिंगमध्ये समजलं होतं 2004 साली. दिसलं होतं, मला वाटलं होतं. रादर मी जो लेख वाचून जे अल्कोहोलिक अनोनिमसची मला मेसेज जो मिळाला त्यांच्या लेखातून, त्या लेख जो होता तो लेखच तो होता एका दारुड्याचं अनावृत्त पत्र म्हणून. त्यातही ते दिसलं होतं, परंतु मी मानत नव्हतो. त्यामुळे माझी आध्यात्मिकता मला समजून घ्यावी लागली, की मला समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळी ती पहिली पायरी म्हणते की आम्ही पॉवरलेस आहे. पॉवरलेस जर असेल आणि मग पॉवरलेस म्हणून तुझं झालंय काय? मी बऱ्याच वेळा म्हणत होतो माझं काय प्रॉब्लेम नाहीये, मी माझी बायको माझ्या बरोबर आहे, माझं नोकरी किंवा धंदा जो काय असतो मी व्यवस्थित करायला लागलोय, करतोय. मग मग माझं जीवन व्यवस्थित आहे. जर मी व्यवस्थित म्हणत असेल, माझं व्यवस्थित मॅनेजेबल चाललंय असं जर मी म्हणत असेल, तर माझ्याकडे शरणागतीच येणार नाही. मग शरणागती येण्यासाठी मला ते चेक करावं लागलं, मला समजून घ्यावं लागलं की आय एम अनमॅनेजेबल. मला नाही जमत आहे यार, मला हे जमत नाहीये. आतापर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींनी दारू थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मला ते जगता आलेलं नाहीये व्यवस्थित. आणि मग तिथं ज्यावेळी माझ्यामध्ये ते आध्यात्मिक जागृतीचा जो पॉइंट सुरू झाला की नाही यार काय, मग मी लिखून काढायला लागलो की मी कुठल्या वेळी पॉवरलेस होतो. त्यावेळी बरेच ज्यावेळी मी उदाहरणं लिहिली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे मी ह्यावेळी मला प्यायची नव्हतीच, पण मला प्यावी लागली. ह्यावेळी मला असं करायचं नव्हतंच, पण ते मला करावं लागलं. आता हे थांबवायचंय. मग थांबवायचं कसं? तर मग तिथं परत दुसरी पायरी येते मित्रांनो. दुसरी पायरीमध्ये मी ज्यावेळी आध्यात्मिक स्वतःला म्हणायला लागतो त्यावेळी मला जे जमत नाही ते मला दुसऱ्याकडून शिकायला मी माझा तर्क माझ्या जीवावरती मी जे करायचं होतं मग मला शोधावं लागलं. मग मला लक्षात आलेलं की जिथं परमेश्वर म्हणा किंवा उच्च शक्ती म्हणा किंवा कुठली तरी एक अशी शक्ती आहे की ती शक्ती कोण असू शकेल? फक्त म्हणजे अल्कोहोलिक अॅनॉनिमस ह्यामध्ये मी येत होतो. तिथं मला ते दिसत होतं. तिथं काय दिसत होतं की हे जे माझे मित्र आहेत, हे मित्र दारूपासून दूर राहिलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या राहत आहेत. त्यांच्या बाबतीतही माझ्या सारखं घडलेलं होतं. मग मी त्यांच्याशी मैत्री करायला सुरुवात झाली. ते काय म्हणतायत ते ऐकायला लागलो. ते अवघड होतं. का अवघड होतं? कारण त्या धारणा मगाशी जे उदाहरण मी दिलं, त्या तशाप्रमाणे माझ्या सगळ्या जीवनाच्या धारणा अशा फिट्ट बसलेल्या होत्या आणि त्या सहजासहजी सुटत नव्हत्या. की धारणा फॉर एक्झाम्पल मिसेस, बायको ही मी मी इथं प्रोव्हायडर आहे आणि सॉरी मी इथं बायकोनी माझं ऐकलंच पाहिजे, पोरांनी माझं ऐकलंच पाहिजे, ह्या सगळ्या धारणा होत्या. एक उदाहरण म्हणून सांगितलं, अशा स्वरूपाच्या ज्या धारणा होत्या माझ्या, ह्या सगळ्या धारणा धुळेल मिळवायला लागल्या. इथं असे म्हणायला लागले की अल्कोहोल इथं आल्यानंतर मला सांगितलं गेलं किंवा म्हणले की मी ज्यावेळी माझ्या पहिल्या वर्षामध्ये ज्यावेळी होतो ते वर्षभर मी माझ्याकडे काही फारसे पैसे ठेवले नाहीत. तिथले मेंबर सांगत होते मी पैसे मी माझ्या बायकोकडे द्यायचो आणि बायकोकडनं जेवढे मला शक्य आहे लागतील त्या दिवसापुरते तेवढेच घ्यायचो. ही अवघड गोष्ट होती. पैसे बायकोकडे ठेवायला द्यायचे. ह्या धारणांना मला बदलावं लागलं. त्यांचं ऐकायचं हे करायला लागलं. म्हणजे बघा की मी तर्क तर सोडून दिलाच, परंतु काही लोक समजून घ्यायला मदत झाली. तिथं माझ्या मते काही प्रमाणामध्ये मी दुसऱ्या पायरीकडे सरकायला लागलो की ही कॅन तो एक परमेश्वर आहे. आता परमेश्वर म्हणून स्पष्टपणे असंच म्हणून चालणार नाहीये. मी जी उदाहरणं सांगतो तीच तशीच आहेत हे समजून घेण्याचा अजिबात कोणी विचार करू नये. कारण श्रद्धा ही प्रत्येक वेळी स्वतःची वैयक्तिक आहे. त्याने ती स्वतःचे निर्माण करायची. म्हणून अल्कोहोलिक अॅनॉनिमस मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की हा अल्कोहोलिक अॅनॉनिमसचा जो कार्यक्रम आहे हा कॉपी कॅट करायचा कार्यक्रमच नाहीये. तो त्याचा समजून घ्यायचा आहे. आता इथं मी एक अजून उदाहरण देतो माझ्या बाबतीत घडलेलं. असं होतं की माझ्या स्पॉन्सरचं आणि
त्यांच्या वडिलांचं नातं खूप छान होतं हो. खूप छान नातं होतं. म्हणजे ते त्यांच्याबरोबरचं असणारं बोलणं, त्यांच्याबरोबरचं असणारं हे करणं, सगळं, सगळं, सगळं छान होतं. माझ्या बाबतीत ते घडत नव्हतं. माझ्या बाबतीत ते घडत नव्हतं. अगदी त्या लेव्हलपर्यंत जायचा मी विचार करत होतो. नाही, मला त्या लेव्हलपर्यंत जायचं आणि माझ्या वडिलांचं पण त्या माझ्या बाबतीत त्यांचे असंच व्हायला पाहिजे. पण नंतर ज्यावेळी मी स्पॉन्सर बरोबर चर्चा केली, काही गोष्टी, काही इतरांच्या ओल्ड टायमर बरोबर ज्यावेळी त्यांचे अनुभव ऐकले, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की सगळी युनिट वेगळी वेगळी आहेत. मी वेगळा आहे, माझे वडील वेगळे आहेत, माझा स्पॉन्सर वेगळा आहे, त्याचे वडील वेगळे आहेत आणि त्या सगळ्यांचं एकूण जडणघडण, त्या सगळ्यांची, त्या चौघांची जी झालेली ज्या काही जडणघडण आहेत, त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यानुसार मला करायचं. मला वाटत होतं की माझ्या भावाचं रिलेशन एकदम फाटकन सगळं चांगलं व्हायला पाहिजे, सगळं टकाटक छान व्हायला पाहिजे. नाही झाले फार वर्ष. आता छान आहे. छान आहे म्हणून त्याच्या फार पुढं बेत जात नाही मी. जे चाललंय ते योग्य आहे. हे एच्या आध्यात्मिकतेमधून लक्षात आलं. टू बॅलन्स युअर थॉट्स. माझे जे विचार आहेत, मला कुठेही वाहवत जायचं नाहीये. कारण घोळ काय होता, मला थांबता न येणारा माणूस आहे मी प्रत्येक गोष्टीमधून. दारू पित असताना सुद्धा मला थांबता येत नव्हतं. म्हणून मी पित राहत होतो. तोच विचार परत तीच वृत्ती माझी इकडं पण आहे. नाही, चला एक पगडला की पगडला, चाललाच पुढं. नाही करून चाललं. मग दुसऱ्या पायरीमध्ये ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या, मग मला गोष्ट येते, जी तिसरी पायरी सांगते मला, की आता मला माझी इच्छा व जीवन मला त्या ह्याच्यावरती सोपून द्यायचं. बघा मित्रांनो, ही पण आध्यात्मिकच गोष्ट आहे. कधी सोडून दिले मी कुणावरती? सोपून दिले? मी कधी सोपूनच देत नव्हतो. सगळं मी, माझा आणि मला यातूनच माझं सगळं चाललेलं होतं. आणि ही जी पायरी आहे, ही जी तिसरी पायरी आहे, ही तिसरी पायरी मला मी मधून आम्ही मध्ये नेते. शहाणपण द्यायला लावते. विवेक, प्रगल्भता आणायला मदत करते. ह्या सगळ्या आध्यात्मिकच गोष्टी आहेत. काय आणायला सांगते की विवेक काय सांगते की तू तुझ्यातनं बाहेर पड. अविवेकी वागणं तुला सहन झालेलं नाही, जुळलेलं नाहीये, हे झालेलं नाहीये प्रॉपर. मग तुला काय करायला पाहिजे? ती इच्छा व जीवन सोपून द्यायला पाहिजे तुझा. कारण तुला दुसऱ्या पायरीमध्ये सापडलेला आहे. तुझी उच्च शक्ती कोण आहे ती सापडलेली आहे. त्याच्यावरती तुला हे करायला लागणार आहे, सोपून द्यायला लागणार आहे. आणि तिथं अवघड काय होतं माहितीये का? जीवन हा खूप मोठा गोष्ट झाली हो. इच्छा ही जी आहे की नाही, दारुड्याची इच्छा फार स्ट्रॉंग असते. ही इच्छा सोडून द्यायची. अडचण तिथं होती. माझी इच्छा आज ही साधी गोष्ट असते की चला आज मटण आणूया, नॉनव्हेज खाऊ. इच्छा. पण ती इच्छा आहे का व्यवस्थित, बरोबर आहे का, हे न तपासून येतात डायरेक्ट सुरू जा. नाही, या इच्छा मला परमेश्वरा सोपून देऊन, म्हणजे त्यावेळी ती डिस्कस गोष्टी करून मला त्या गोष्टीत पुढे जायचंय. याचा अर्थ काय? की मला तिसरी पायरी सुद्धा मला आध्यात्मिकतेकडेच नेते. ती मला मी मधून आम्ही मध्ये माझ्या मनाचा मोठेपणा वाढवते. त्या गोष्ट माझ्या मनाचा मोठेपणा वाढवते. आणि स्पष्टपणे म्हणलेलं आहे की आध्यात्मिकता म्हणजे माझ्या स्वतःचा विचारांचा आणि भावनांचा विकास. माझ्या विचारांचा आणि भावनांचा विकास, की ज्या विचारांकडं, ज्या भावनांकडं मी पिण्याच्या काळामध्ये ए मध्ये येईपर्यंत बघतच नव्हतो. इतरांनाच दोष देत होतो. इतरांनाच दोषी ठरवत होतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. प्रत्येक इन्स्टिट्यूट सह सगळ्या गोष्टीला तीच गोष्ट असायची. आता तसं करून नाही चालणार आहे. मला करावं लागलं. हा सगळा जो स्वीकार येत होता ह्या तिन्ही पायऱ्यातला, ही आध्यात्मिकतेची लेवल होती. आता इथं मी परत तेच शब्दशः जर घ्यायचं झालं तर मला धर्म फॉलो करून चालत नव्हता की असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. एनी कुठेही म्हणलं नाही की असंच करा, तसंच करा. शेवटचं जे आहे ह्या सूचनांच्या पालनावर, सूचना आहेत त्या. कुठे स्वातंत्र्य आहे मला, असं फिक्स असंच करायला पाहिजे, नाहीतर तू पिशील, असं कोण म्हटलं? नोबडी. इवन दो मला ए मध्ये कोणीही दारुडा म्हणलेलं नाही. मी स्वतः ज्यावेळी मला स्वतःला दारुडा म्हणलो, त्यावेळी जग दारुडा म्हणायचं थांबलं. इथं तेही अल्कोहोलिक अनोनिमसचा कुठलाही शब्द दुसऱ्याला दारुडा म्हणू शकत नाही. तो फक्त म्हणतो हा ए मेंबर आहे, दॅट्स ऑल.
आणि तर तो जो मेंबर आहे तो स्वतः म्हणतो की मी मी दारुडा आहे. आता हे रुजवण्यासाठी सुद्धा मला सुरुवातीला त्रास झाला मित्रांनो. त्यामुळे मग काय झालं, मी माझ्या बाबतीत घडत होतं असं. सगळेजण मी मगाशीच म्हणालो, की श्रद्धा ही सामूहिक नसते. ह्याचा अनुभव मला आला. तो कसा, की मी सगळे जसं आपण जे स्वतःची ओळख करून देतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र आणि मी एक दारुडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा. तर इथं ज्यावेळी मी म्हणायचो केवळ परमेश्वराची कृपा, यातून मला तो परमेश्वर आणि त्याची कृपा ही आतमध्ये घुसतच नव्हती. किंवा तो परमेश्वर आहे किंवा काय आहे त्याची अनुभूती यायला पाहिजे. तो जो फील यायला पाहिजे, तो फील येत नव्हता. मग मी माझ्या मनातच विचार करत होता, काय केलं तरी यायला पाहिजे, काय केलं तरी यायला पाहिजे, काय येऊ शकेल, काय येऊ शकेल. मित्रांनो, सुरुवातीचे दिवस होते. काहीतरी वेगळं करायचं म्हणलं तर भीती वाटते. मी कसं करायचं, लोकांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, मेंबर जुने मेंबर काय म्हणतील, असं एक मनामध्ये येऊन गेलं. परंतु म्हणलं चल हिया करूया. आणि मी हिया केला मित्रांनो. हे विचार मार्गदर्शकाचे मार्गदर्शक. हे मी मला स्वतःला लावून घेतलेली एक जबाबदारी होती. एक स्वीकार होता, की मला आता मार्गदर्शकाचं ऐकायचंय. आणि त्याच वेळी तीच गोष्ट ज्यावेळी मी जगात कबूल करतोय, जगात समोर मांडतोय, त्यावेळी माझ्यावर जबाबदारी येते, की मला मार्गदर्शकाचं ऐकावंच लागणार. याशी माझी माझी ती त्यावेळी बदललेली धारणा होती. आणि ते इट वर्क्स. ते ते झालं. लोक काय म्हणतील त्याच्याकडे मी लक्ष दिलेलं नाहीये. आणि लक्ष द्यायचं नव्हतंच मला. अशा दृष्टीने हा स्वार्थी कार्यक्रम आहे, की मला माझ्याकडे बघायचंय, माझ्या विकासाकडे बघायचं, माझ्या मानसिक विकासाकडे बघायचं. मला काय पाहिजेल आहे ते बघायचा प्रयत्न करायचा. आणि मी ते केलं मित्रांनो त्यावेळी. ते काय कंटिन्युअस केलं का? नाही कंटिन्युअस केलं. काही वर्ष मी ते तसं सुरुवातीचे काही वर्ष बोललो आणि त्यानंतर मग मी ते बाजूला काढलं आणि परत रेग्युलर सुरू झालं. हे मी केलं. म्हणजे इंटरचेंजेबिलिटी, स्वतःमध्ये बदल, स्वतःमध्ये ह्या गोष्टी मला करायला इथं हे मिळालं. कारण व्यासपीठच आहे मित्रांनो. हे व्यासपीठ आहे, की मला माझ्यामध्ये ट्रायल अँड एरर बेसिसवरतीच पुढे जायचंय. ट्रायल अँड एरर बेसिसवरतीच पुढे जायचंय. मित्रांनो, मी परवा दिवशीची एक घटना आहे, ती मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न करेन. ते नंतर पुढे सांगणार होतो, परंतु आता त्या रिलेटेड आले म्हणून ती सांगायचा प्रयत्न करतो. झालं असं की एक 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, की मी आणि मिसेस एक पर्टिक्युलर निगेटिव्ह गोष्ट आहे. ते दोघंही एक पर्टिक्युलर गोष्ट आहे. निगेटिव्ह नाही म्हणता येणार त्याला, पण ते आमच्या बाबतीमध्ये ते घडत नव्हतं. आमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये ती गोष्ट घडत नाहीये. म्हणून ती पण नाराज असायची आणि मी पण नाराज असायचो. असं मी म्हणतो बरं का. काय आणि मग मिसेसला मी म्हटलं, नाही मी काहीच बोललो नाही. मिसेस पण काही बोलत नव्हती, मी पण काही बोलत नव्हतो. आम्ही आमच्या गोष्टी सगळ्या चाललेल्या होत्या. आणि एक 8-10 दिवसापूर्वी सकाळी सकाळी मिसेस ती गोष्ट बोलली. अहो हे असं असं आहे हो, काय ते परमेश्वर कसं कधी घडणार. आणि मी पण म्हटलं कसं काय हे असं, कसं काय असं. आणि मी निगेटिव्हिटीत जायला लागलो. बघा, म्हणजे ही खूप वेगळी गोष्ट बोलतोय मित्रांनो. मी मी निगेटिव्हिटीत जायला लागलो आणि त्या निगेटिव्हिटीकडे मी साक्षी भावनेने बघत होतो. होय, साक्षी भावनेने बघत होतो, की चाललाय राजा तो निगेटिव्हिटीमध्ये. चाललाय, जा. चाललाय, जा. ती बोलत होती, मी बोलत होतो. त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करून त्यावेळेला मी तिला असे काही त्याच्या उत्तर देत होतो. ह्यात माझ्यामध्ये त्या निगेटिव्ह भावना किंवा आत्मकरुणाच्या काही भावना येत होत्या. ही साक्षी भावनेने बघत होतो. एका पर्टिक्युलर ठिकाणी मी थांबलो आणि मित्रांनो स्पष्ट सांगतो, की त्यावेळी मी स्वतःशी हसलो. येस यार, त्या भावनेचा सुद्धा मला निचरा करायला जमलं आता. ही त्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या आध्यात्मिक गोष्टीची कृपा आहे माझ्यावरती. ही फार पुढची गोष्ट बोललो मी आता. परंतु येस, असंही घडू शकतं. असंही घडतं मित्रांनो. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या मला कुठं शिकायला मिळाल्या? ज्यावेळी माझ्यावरती काम करायला सुरुवात झाली त्यावेळी. आता माझ्यावरती काम कुठं करायला, ते स्वीकार झाला, सगळं झालं. चौथी पायरी. चौथ्या पायरीमध्ये मला निर्भयता सांगितली. निर्भय होतो का मी? प्रॉब्लेम दारुड्याचा प्रत्येक वेळी भीतीदायकच होता.
धर्माकडे तरी मी कशाने वळत होतो? भीतीतनच वळत होतो. देवा मला वाचव बर का, परमेश्वरा मला वाचव बर का, भीतीतनच जात होतो. आणि इथं चौथी पायरी मला निर्भयता सांगत होती. निर्भयपणे तुझ्या गत आयुष्याचा आढावा घ्यायला पाहिजे. आणि ही जी निर्भयता होती, ही निर्भयता आध्यात्मिकच आहे. कारण माझ्या स्वतःचा विकास, माझ्या स्वतःचा विकास आहे. माझ्या स्वतःच्या विकासासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडत होती. मग निर्भयपणे, आता निर्भयता तितकी फास्ट आली नाही माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे ज्यावेळी गोष्टी लिहायला सुरुवात झाल्या, माझ्या बाबतीमध्ये ज्यावेळी मी गोष्टी लिहायला सुरुवात केल्या, त्यावेळी हात कचरायला लागला गळीत आयुष्यातल्या. कारण काय, इतके राडे घालून ठेवलेले होते ना, हे सगळे राडे एकाच वेळी पाट 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 लिहून काढायचे जमना हो मित्रांनो. त्रास व्हायला. पण तरीही हळूहळू जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःची उकल, स्वतःच्या सडक्या गोष्टींची जी काय गोष्ट आहे ती काढायचा प्रयत्न. आवाज गेला. आवाज राजेंद्र भाऊ. ओके, आला का? हा आता आला. येतोय ओके. का? हा, ओके हो ओके येतो. ओके. हा येतोय. हा, ते नेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा, असं दिसतंय मला. ठीक आहे, मी केलं. तर मला असं दिसायला लागलं की मी ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी निर्भयपणे, पूर्णपणे आता निर्भय झालं असं मला म्हणता येणार नाही, परंतु तिकडे वाटचाल तर सुरू झाली ना हो. का मला आठवतंय की मला 4-5 महिने झाले होते आणि बऱ्यापैकी माझं लिखाण झालेलं होतं आणि स्पॉन्सर जवळ मी बसलेलो होतो आणि मला वाटायचं की स्पॉन्सर आत्ता काहीतरी छान म्हणेल किंवा आत्ता काय करून. स्पॉन्सर काहीच नाही हो. स्पॉन्सर ही जी गोष्ट आहे की नाही, परमेश्वराची कृपेने मला स्पॉन्सर पण खूप भारी मिळाला मित्र. त्यांनी असे प्रॉपर हिंट्स देत गेले मला. स्पॉन्सरने कधी असं कृती करून हे असं असं कर असं कधी सांगितलं नाही. मला ते हिंट देत गेलं आणि त्या हिंटवरती मी पुढे चालत गेलो मित्र. आणि तिथं गोष्ट अशी घडली, मला 4-5 महिन्यानंतर मला स्पॉन्सर असं म्हणला, राजेंद्र तुला मोकळं मोकळं वाटतंय का रे? आणि मी विचार केला, नव्हतं मला मोकळं वाटत. मी कशाचं तरी ओझं घेऊन जगत होतो. काहीतरी माझ्या मनावरती दडपण होतं. आणि काय झालं मला माहित नाही. त्याच्यावर मी ज्यावेळी विचार करायला सुरुवात झाली, नंतर ज्यावेळी माझ्याकडून लिखाण म्हणा किंवा माझ्याकडून ज्यावेळी त्या गोष्टी, माझ्यातनं ज्या गोष्टी लिहायला पाहिजे होत्या किंवा घडायला पाहिजे होत्या, ज्या गोष्टी मी तिथं सुरू केल्या, तिथून हळूहळू मी रिलीज व्हायला मदत झाली मित्र. येस. आणि मग तो जो मोकळेपणा जो आहे, तो मोकळेपणा माझ्या वागणुकीमध्ये मला जाणवायला लागला. अरे बरं वाटायला लागलं मला. आणि हे जे फील गुड जे आहे की नाही, हे फील गुड ज्यावेळी मला वाटायला सुरुवात झाली, त्या क्षणाला मी म्हणेन माझी दारूकडं असणारी जी ओढ आहे ती कमी व्हायला मदत झाली. बघा, हे रिलेटेड आहे एकमेकाशी. ही रिलेटेड आहे. मी का पित होतो? मला ह्या विचारांचं, माझ्या भावनांचं ओझच थांबवता येत नव्हतं. ते ओझच मला इतकं जड होत होतं की मी हँडल करू शकत नव्हतो. आणि ते ओझं ज्यावेळी ह्या 4थ्या पायरीमध्ये ज्यावेळी बघायचा प्रयत्न करायला लागलो, त्यावेळी लक्षात आलं की अरे हो. कारण चौथी हे झाल्यानंतर 5व्या पायरीमध्ये मी काय करायला सुरुवात झाली ते सगळं स्पॉन्सर बरोबर गेलो. स्पॉन्सरकडे गेल्यानंतर ती गोष्ट मला दिसायला लागली. अरे मोकळेपणा, ते मोकळेपणासाठी एक मी उदाहरण निश्चित सांगेन तुम्हाला मित्रांनो. आता इथं कसं झालं किंवा कसं मी कॅरी करत होतो त्याचं एक उदाहरण मी सांगेन. झालं असं की मी इथं होतो. ज्यावेळी मी इथं होतो त्यावेळी मला एक महिना 2 महिने कोल्हापूरमध्ये झालेले होते, 2-3 महिने झालेले होते. आणि ज्यावेळी मी सांगोल्यात होतो त्यावेळी एक काम तिथं केलेलं होतं. आणि ते काम करताना माझा एक कामगार तिथं आलेला होता. खास त्या कामासाठी बोलवलं होतं. आणि मी कोल्हापूरमध्ये असताना मिसेसने ते सगळे ते प्रोडक्शन वगैरे करून त्याच्याकडून ते घेतलेलं होतं. आणि नंतर परत मग ते झालं, सगळं झालं. आणि 2-3 महिन्यानंतर ज्यावेळी मिसेसशी फोनवर बोललो होतो, तेव्हा मिसेस म्हणाली की तो कामगार आज आला होता, तर भेटला, घरी आला, जेवण वगैरे करून गेला. मित्रांनो,
एवढं वाक्य बोलल्या बोलल्या माझ्या मनामध्ये शंका सुरू व्हायची. अरे चा काय असेल, काय काय आहे का, काय गोष्ट होईल का? आणि मी टेन्शन मध्ये गेलो. मी पूर्ण टेन्शन, जे म्हणलं ना, विचारांचं किंवा भावनांचं ओझं जे मी कॅरी करतो उगीच, तिथं मी कोल्हापूरमध्ये आणि त्याच घटना, तीच गोष्ट अशी कॅरी 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 करत होतो. स्पॉन्सरची भेट झाली नव्हती. ही घटना मी लिहिली काही प्रमाणामध्ये आणि स्पॉन्सर बरोबर डिस्कस केली. स्पॉन्सर बरोबर डिस्कस केल्यानंतर आज 18 वर्षे झालीत मित्रांनो, मला त्या बाबतीमध्ये आज तागायत कुठलीही शंका कुशंका आलेली नाही आहे. ही त्या 5व्या पायरीतल्या आध्यात्मिकतेची देण आहे मला. तो निर्भयपणा नेहमी ज्यावेळी तिथं ते मांडलं, त्यावेळी त्यातनं मला मिळालेला तो रिवॉर्ड, त्यातनं मला मिळालेली ती हे ही ही आहे, काय म्हणू त्याला, देण आहे की यस, मी मोकळा झालो. मित्रांनो, असं करत 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 ज्यावेळी मी 5व्या पायरीपर्यंत आलो आणि नंतर ज्यावेळी मी 6वी पायरीचं ज्यावेळी बघायला लागलो, 6व्या पायरीमध्ये ज्यावेळी परमेश्वराला मी म्हणत म्हणत होतो की माझ्यातले काही असतील जे काही शॉर्ट कमिंग्स, काही जे काही बारीक सारीक दोष असतील, ते बदलायला मदत कर, ते बदलायला मदत कर. 4थ्या पायरीमध्ये तीव्र स्वरूपाच्या ज्या गोष्टी होत्या त्या घडल्या होत्या. लैंगिकता म्हणा, मालमत्तेबद्दलचं असलेलं आकर्षण म्हणा, किंवा खुन्नस म्हणा, त्या ह्यातनं सगळ्या आलेल्या, ह्या सगळ्या गोष्टीतलं आलेली जी काही खुन्नस होती किंवा ते काही ज्या गोष्टी होत्या, असूया जी होती किंवा मोह, ह्या सगळ्या गोष्टीतल्या मिनिमाइज झालेल्या होत्या, परंतु अजून वृत्ती बदललेली नव्हती. त्यामुळे परमेश्वराला मला ह्या गोष्टी मागायच्या होत्या की येस, अजून धैर्य दे. धैर्य ही परत आध्यात्मिकतेचाच प्रकार आहे. मी मगाशीच म्हटलं की भीती विरुद्ध धैर्य. भीतीतनं मी कोणावर तरी लाचाराने मागायला जातो, धैर्य मला विथस्टँड करतं. आता छोटी छोटी गोष्ट आहे मित्रांनो, 6व्या पायरीमध्ये छोटे छोटे शॉर्ट्स कमिंग, ती छोटी गोष्ट आहे. आता एक साधं उदाहरण घेत झालं, मला भूक लागते, भूक लागल्यानंतर जेवायला पाहिजे, येस मी जेवणार, पण तू जेवण माझं कुठपर्यंत आहे? मला पोटभर जेवलं, हा जो पोटभर जेवलं हा जो प्रकार आहे की नाही, हे जे वाक्य आहे, ही तर परत गफलत आहे. माझ्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं मी जेवतोय का माझ्या मन भरेपर्यंत मी जेवतोय? तसं केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं आणि मला दिसलं मित्रांनो, नाही यार, माझ्या शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा मी 21 जेवतोय. माझ्या मनाची धारणा नाही यार, आज पोट भरलं नाही, भरेपर्यंत कुठं जेवायचं असतं. ह्या छोटी गोष्ट ह्याच्यातली बारीक सारीक गोष्ट आहे जी 6व्या पायरीमध्ये मला खादाडपणा करून किंवा अशा जी काही गोष्टी आहेत, परमेश्वराला म्हणावं लागतं, ही अवघड गोष्ट आहे. कारण वर्षानुवर्ष ती पोट भरलेली ठेवायची सवय लागली नाही मित्रांनो. इव्हन तो ए मध्ये आल्यानंतर सुद्धा हॉट प्रोग्राममध्ये आपण पोट भरलेले ठेवा म्हणतो, रात्र ओके ठीक आहे. परंतु इथं आल्यानंतर सुद्धा, आता इतके काही वर्षानंतर सुद्धा मला त्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे ना. आळस ही जी गोष्ट आहे की सकाळी उठून मला फिरायला जायला पाहिजे, नाही, आळस आहे. मग आराम करूया ना, त्याला मी गोंडा शब्द देतो, चला ना, मला जे झालं मी आराम करतो. परंतु एका ठिकाणी मला त्याची व्याख्या अशी समजलेली आहे की आळस म्हणजे काय, आळस आणि आराम यातला फरक काय. आळस ही गोष्ट अशी आहे की जी मला मंदपणाकडे नेते, आणि आराम ही जी गोष्ट अशी आहे की आराम झाल्यानंतर मला माझ्या काही गोष्टी करायला उत्तेजना मिळते, मी हे करतो, उत्तेजित होतो आणि करतो. त्या आरामाचा मला फायदा होतो, आळसाचा मला तोटा होतो. मला चेक करायचंय, मी आळशीपणाने ते करतोय का आराम पाहिजे म्हणून करतोय. कधी कधी मला आराम लागत असेल सकाळी सुद्धा, नो डाऊट, परंतु नेहमीच पाहिजे का नाही. मला सकाळी उठून व्यवस्थित माझं शरीर जर व्यवस्थित ठेवायचं असेल, आता माझं वय झालेलं आहे, दारूनी अशी आधीच माझी सगळ्या गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल माणसांपेक्षा काढून घेतलेल्या आहेत. आता मला त्याला मेंटेन जर ठेवायचं असेल तर माझ्या शरीराकडे, मनाबरोबर शरीराकडे लक्ष द्यायला लागणार. ही गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे मित्रांनो. हेच करत असताना अजून काही गोष्टी आहेत. मग इथं मला परमेश्वराची मदत घ्यावी लागते. का परमेश्वराची मदत घ्यावी लागते? कारण ऍक्च्युअली जीवावरती नाही जमल्या ना त्यावेळी पण गोष्टी. नाही, माझा मी करीन, नाही जमल्या.
मग 6व्या पायरीमध्ये मला हे सगळं ज्यावेळी मी मागतो त्यावेळी कुठंतरी परमेश्वर थोड्या वेळ प्रयत्न करू. मित्रांनो, एक गोष्ट सांगेन, 13-14 वर्षानंतर घडलेली एक गोष्ट आहे. गोष्ट खूप छोटी आहे, पण त्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे असं मला वाटतं. मित्रांनो, काय झालंय की सकाळी नाश्त्याला मी असं ब्रेकफास्टला त्या दिवशी सफरचंद कापत होतो. सफरचंदाच्या 4 फोडी केल्या मी, आणि 4 फोडीपैकी 2 फोडी मला आणि 2 फोडी मिसेसला असं द्यायचं. आता ज्यावेळी मी मिसेसला त्या 2 फोडी द्यायला लागलो त्यावेळी माझ्याकडनं आपसुकपणे 2 छोट्या फोडी गेल्या, 2 मोठ्या फोडी माझ्याकडे आल्या. तिथं त्या परमेश्वराने मला सांगितलं, राजा काहीतरी चुकतोयस बघ, ती तुझी अर्धांगिनी आहे. हा स्वार्थीपणा झाला. गोष्ट खूप छोटी आहे, परंतु हे मला 6व्या पायरीमध्ये स्वतःकडे बघायला लागलं की अरे, मी अजून म्हणतोय, नुसताच बोंबलतोय की मी याव क्याव 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 नाहीये. मला अजूनही त्या नॉर्मल स्टेजनी, त्या सेम प्लॅटफॉर्मवरती दोघांना ठेवायला जमते का नाही जमत आहे. तिने माझ्यासाठी तर किती सॅक्रिफाईस केलेलं, आयुष्य काढलं, वर्षानुवर्ष पित असताना, पिऊन परत पडत असताना, सगळ्या गोष्टी वाया गेलेल्या असताना मी तरीही ती तुझ्याबरोबर राहिलेली, साथ दिलेली, हे मला समजून घ्यायला पाहिजे. तरीही मी अजून माझाच विचार करतोय. गोष्ट छोटी आहे, पण ती समजून घेणं गरजेचं आहे मित्र. आणि मग ज्यावेळी मी ह्या 6व्या पायरीत असे ज्यावेळी समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळी आध्यात्मिकतेचा पुढचा अर्थ येतो नम्रता. ते 7व्या पायरीत येते. 7व्या पायरीत येते की ती आध्यात्मिकता. आध्यात्मिकता काय? आध्यात्मिकता म्हणजे नम्रता आहे. येस. आता नम्रता म्हणजे कुठली नम्रता? आता अल्कोहोलिक अनोनिमसची आध्यात्मिकता जी सांगितलेली आहे ती म्हणजे कोणाला जा पाया पड असली अशी आध्यात्मिकता नाहीच आहे. ती लाचेरी झालेली. त्याच बाबतीत माझ्या बाबतीत एक गोष्ट घडली होती. ज्या पिण्याच्या काळामध्ये गोष्ट अशी झाली होती की काही महिने मी दारूपासून लांब होतो. काही महिने काही लांब असेल किंवा होतो, काही काही काळ होतो, महिने म्हणा किंवा दिवस म्हणा. आणि कुठला तरी सण होता किंवा काहीतरी ऑकेजन होतं, त्यावेळी मी आईच्या पाया पडलो. आईच्या पाया पडल्यानंतर मी वडिलांच्या पाया पडलो. वडिलांच्या पाया पडल्यानंतर वडिलांनी काही माझ्याकडे नीट लक्षच दिलं नाही, नुसतं हा हा असं केलं. आणि आई म्हटली वडिलांना, अहो पोरग पाया पडायला लागले, बघा की तरी. काय ते दारोडा आहे, ते लाचार आहे, त्या पाया पडण्यात काय अर्थ आहे का? म्हणजे हे वाक्य ते म्हणले नाहीत, पण एक्झॅक्टली तेच होतं. ती लाचारी झाली. दॅट इज नॉट हंबलनेस. तो नव्हता नम्रता माझ्यासाठी. मग ज्यावेळी मी ह्या 6 पायऱ्या ज्यावेळी व्यवस्थितरित्या बघायचा प्रयत्न करतो त्यावेळी 7व्या पायरीमध्ये थोडीफार नम्रता मला झिरपायला मदत होती. म्हणजे नम्रता म्हणजे तर काय की माझ्याबरोबर असलेला संवाद किंवा माझ्याशी असलेलं नातं याची मला झालेली क्लॅरिटी आणि ओळख, सुस्पष्ट ओळख, आणि माझ्याबरोबर असणारी जी व्यक्ती आणि परिस्थिती यांची झालेली सुस्पष्ट ओळख म्हणजे नम्रता, असं अल्कोहोलिक अनोनिमसने ते थोडक्यात सांगितलेलं. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, हो, मला माझी ओळख झाल्याशिवाय मी कसा आहे आणि मी माझ्या परिस्थितीची ओळख झाल्याशिवाय मी जगामध्ये व्यवस्थित वागूच शकणार नाहीये. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. रॅन्डमली जुन्या गोष्टी जशा आल्या तशाच मला पुढे नेऊन चालणार नाहीये. या अर्थाने मी ते धार्मिकता म्हणतो. या अर्थाने ती धार्मिकता म्हणतो. मला माझ्यामध्ये बदल करायचा, मला माझ्यामध्ये माझी सुस्पष्ट ओळख आणि माझ्या परिस्थितीची, माझ्या समोरच्या असलेल्या व्यक्तींची ओळख व्हायलाच पाहिजे, क्लॅरिटी यायलाच पाहिजे. तर मी त्यांच्याशी व्यवस्थित ऍक्ट होऊ शकेन, समाजामध्ये व्यवस्थित राहू शकेन, माझ्या नोकरी व्यवसाय ठिकाणी व्यवस्थित राहू शकेन. तिथं मला भीती वाटणार नाही. मी निर्भयपणे माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपरली करू शकेन. त्यासाठी ह्या 6 पायऱ्या व्यवस्थित करायला लागेल. मग इथं मला परमेश्वर मदत करायला सुरुवात करतो. जो परमेश्वर आहे, अशी ती शक्ती आहे, ती अशी एक शक्ती आहे, ती स्पष्टपणे 7व्या पायरीमध्ये लिहिलंय की ती परमेश्वर अशी स्पष्टपणे ही प्रतीकं वगैरे नाहीये. ती परमेश्वर म्हणजे काही योगायोगानी, काही याचे काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुमच्यासोबत ती येतात. ते परमेश्वर, ती उच्च शक्ती, त्यावेळी ती बदलते. आता ज्यावेळी मी विमानाने प्रवास करत असतो त्यावेळी मला माझी उच्च शक्ती कोण दिसतच नाही, परंतु मी ते जात असतो. तो पायलट मला पाडणार आहे का खाली मी पडणार आहे माहित नसतंय. तो पायलट कोण आहे हेही माहित नसतंय. पण मी डायरेक्ट बसतो ना त्याच्यामध्ये, डायरेक्ट बसतो आणि विमानातनं जातो की तुम्हाला कुठंतरी श्रद्धा असते की तो तिथं मला इच्छित ठिकाणी पोहोचवणार. ही जी गोष्ट आहे,
ही ही जी गोष्ट आहे ही कुठंतरी हळूहळू हळूहळू मला 7व्या पायरीपर्यंत मला ती जमायला मदत व्हायला सुरुवात होते मित्र. आणि मग ज्यावेळी ह्या ज्या गोष्टी ह्या ज्यावेळी गोष्टी होत आहेत त्यावेळी मला नम्रता तर आली आणि हळूहळू हळूहळू थोडी थोडी कृतज्ञता यायला सुरुवात होते. मी सगळीच येत नाही. खरं सांगतो मित्रांनो, किती जरी मी म्हटलं, बोंबलून म्हटलं, नाही मी शेवटी कृतज्ञच आहे. मला माझाच विचार पटकन पहिल्यांदा येतो. नंतर मी दुसऱ्यांचा विचार करू. हे माझ्या बाबतीत सांगतोय बरं का. लोकं इतरांच्या बाबतीमध्ये कृतज्ञता फार स्ट्रॉंग असू शकेल, नो डाऊट. मला थोडं त्याच्यावर दावा करायचा नाहीये. परंतु पर्सनली माझ्या बाबतीत जर मी विचार केला तर हो, तसं घडतं ते. मी माझी माझी माझ्या बाबतीतली ती कृतज्ञता मग हळू व्हायला मदत होते. मग ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्यानंतर मग मी सगळ्या ज्या काही 4थ्या पायरीतनं ह्याच्यातनं जे काही चरवण जे झालेलं असतं, ते 8व्या पायरीमध्ये मला दिसायला लागतं. 8व्या पायरीमध्ये मग मी ती तयारी होती माझी. कारण बऱ्यापैकी निर्भयता आलेली असते. मग मी समोरची जी काही नुकसान भरपाई आहे 8व्या पायरीमध्ये, ती त्यावेळी का लिहिलेली आहे तिथं. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पुढे येत गेलेल्या आहेत. मग त्यावेळी माझ्याकडे निर्भयता आलेली असते. मला आस्था निर्माण होते आजूबाजूच्या जगाबद्दल. आणि मग मी ते लिस्ट करतो, की मी माझ्याकडून कुणाचं देणं राहिलेलं आहे, माझ्याकडून मी कुणाला मानसिकदृष्ट्या दुखावलेलं आहे, माझ्याकडून कुणाला शारीरिक काही हे झालेलं आहे. ह्या गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये करुणा यायला सुरुवात होते. हा करुणा म्हणा किंवा हे म्हणा आध्यात्मिकतेचा अजून एक अर्थच आहे. वेगळं काय? म्हणून हा कार्यक्रम आध्यात्मिक आहे असं आपण म्हणतो. नुसताच फॉलो करायचा नाहीये. हे माझ्या ह्याच्यातनं मला येणाऱ्या व्यक्तींबद्दल, मला येणाऱ्या त्या घटनांबद्दल करुणा निर्माण झालेली. आणि मग 9व्या पायरीमध्ये मी त्यांची माफी मागायला सुरुवात करतो. किंवा ती माफी आचरणातून दिसायला सुरुवात होते. माफी माझी म्हणजे मगासारखी माफी नाहीये, की जी माझ्या वडिलांच्या पाया पडलो. ती नाहीये. ती तिथं कुठेतरी ती एक सम्यक भावना येते, की ते आणि मी एक आहेत. त्यांच्यावर माझ्याकडून काहीतरी गोंधळ झाला होता, त्याची मी माफी मागतोय. पण इथं परत अजून गोळ आहे. इथं करत असताना स्पष्टपणे असं त्यांनी म्हणलेलं आहे, ते तारतम्य. तारतम्यही मला समजून दिलेलं आहे. तारतम्य ही जी गोष्ट परत ते आध्यात्मिकतेशीच रिलेटेड आहे. मला ते तारतम्य शिकवते, की इथं माफी मागायची का नाही मागायची. त्याने त्याला त्रास होईल का नाही होणार. हे पटदिशी पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये समजत नाही. परंतु ज्यावेळी मी हे सगळं करून देतो त्यावेळी ते तारतम्य मला येतंय मित्रांनो. आणि तारतम्य आल्यानंतर मी ती 9व्या पायरीमध्ये त्यांच्याबरोबर ती गोष्ट सुरू करतो मित्रांनो आणि करायला मदत करतो. हे झाल्यानंतर 10वी पायरी. आता 10वी पायरी ही जी अशी गोष्ट आहे, ओके, ती आहे 10व्या ठिकाणी. 10व्या ठिकाणी. परंतु 10वी पायरी जी गोष्ट ती रोजच्या रोज माझ्या अवलोकन करायला लागतं. आता हे अवलोकन करायला लागलो ही जी गोष्ट आहे की नाही, इथं परत आध्यात्मिकता मी माझं आतापर्यंत माझं जे अवलोकन होतं पिढ्याच्या काळामध्ये किंवा येत आल्यानंतर पहिले काही दिवस, काही महिने अवलोकन मी दुसऱ्याचं करायचो. तो तसाच वागला, त्याची चूक आहे. तोच मध्ये आडवा आला ट्रॅफिकमध्ये जाताना, त्यांनी वेळेत यायला पाहिजे होतं का? तोच मध्ये फाटदिशी लाईनीमध्ये घुसला. अशा काही ज्या गोष्टी आहेत, ह्या मला दुसऱ्याच्याच बाबतीमध्ये मला दिसत होत्या. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये गोष्ट घडतच नव्हती मित्रांनो. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये बघायची सवय ह्या 8-9 पायऱ्यानंतर मला इथं लागली. माझा स्पॉन्सर मला म्हणायचा, की 10वी पायरी पहिल्या दिवसापासून कर. बरोबर आहे. पहिल्या दिवसापासून 10वी पायरी करायला पाहिजे. त्यात हळू डेप्थ येत जाणार. आणि मग डेप्थ जशी येत जाणार आहे, तसं मग मला माझ्या जे मी म्हणलं मगाशी जे उदाहरण सांगितलं 6व्या पायरीतलं त्या सफरचंदाच्या फोडीचं, ते मला कुठं आठवलं हे 10व्या पायरीतल्या अवलोकनामुळे आठवलं. रोजच्या रोज माझ्या वागणुकीचे निरीक्षण मी ज्यावेळेला केलं, व्हाय मी आजकाल स्वतःला प्रश्न करतो स्वतःला, की राजा तू ही गोष्ट करायला लागलायस, का करायला लागलाय, का करतोयस. काही वेळा ते आपसुकपणे घडून जातात, काही वेळा माझ्याकडनं चुका घडतात, निश्चितपणे माणूस आहे. परंतु हे का घडलं किंवा काय झालं हेच परत अवलोकन करायला मदत होते. म्हणजे इथं मी परत आध्यात्मिकच राहतोय
आणि शेवटी जेवढे 11व्या पायरीमध्ये जेवढे परमेश्वराची जवळीक साधायला लागतोय, तिथं सुद्धा स्पष्टपणे लिहिलेलं आहे, ध्यान माझ्यासाठीच सगळ्या गोष्टी आहेत मित्र. अल्कोहोलिक अॅनिमिकच्या ज्या 12 पायऱ्या आहेत, हे जगाला दाखवण्यासाठी, इतरांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी वगैरे 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 अजिबातच नाही. ही पूर्णपणे आध्यात्मिक गोष्ट माझ्यासाठी. तिथे एक आहे मित्रांनो, ध्यान, प्रार्थना व आत्मपरीक्षण. ह्या गोष्टी मी ज्यावेळी करायला लागतो, त्यावेळी माझी त्या परमेश्वराशी जवळीक व्हायला सुरुवात होते. ध्यान, प्रार्थना व आत्मपरीक्षण. ह्यातलं आत्मपरीक्षणची गोष्ट आहे, त्या 11व्या पायरीमध्ये 10व्या पायरीमध्ये करत असताना मला दिसायला लागते आत्मपरीक्षण मी काय करतो, आणि माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर काढायला मला मदत होते आणि मी ते काढत जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून मग ती 12 पायरीतली माझी ती आध्यात्मिक जागृती आहे, असं मी म्हणू शकतो. आध्यात्मिक जागृती म्हणजे. आणि ह्यात एक अजून एक मोठी गोची आहे मित्रांनो. या सगळ्या याच्यामध्ये गोची अशी आहे की हा माझा जो कार्यक्रम आहे, हा आपला अल्कोहोलिक अॅनिमीचा जो कार्यक्रम आहे, तो फक्त 1 दिवसाचा आहे, 1 डे ॲट अ टाइम. आज मला जरी 18-19 समथिंग वर्ष जरी झाली असली, तरी मी इतकी वर्ष आध्यात्मिक झालेलो आहे असं नाहीये मित्रांनो. उद्या सकाळी आज मी व्यवस्थित असेल, उद्या सकाळी जर माझ्या बाबतीमध्ये काहीतरी अशी अचानक आवाज गेला. आज त्रास झाला यार. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, हा येतोय, बोला. येतोय. या गोष्टीमुळे माझ्यामध्ये ती आध्यात्मिक जागृती त्या दिवशी बघायला लागते, आणि ते बघितल्यानंतरच मी जरा मध्ये राहतोय असं मला मदत असं वाटतं मित्रांनो. त्यामुळं मी जे म्हणालो की धार्मिकता की आध्यात्मिकता, जे लिहिलं होतं धार्मिकता की आध्यात्मिकता, याचा अर्थच माझ्या दृष्टीने मी असा लावतोय की धर्म ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे, आध्यात्मिक हे पूर्णपणे तत्व आहे. आध्यात्मिक ही तत्व आहेत, धर्म हा माणसाने निर्माण केलेला आहे. हा धार्मिकता, त्याला आपण म्हणजे धर्म म्हणजे पर्टिक्युलर धर्माला आपण जोड लावतो, तसं नसून धार्मिकता म्हणजे नुसतं फॉलो करणं आहे, कारण माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे ती, त्यात काही बदल होत नाही. परंतु आध्यात्मिक ही गोष्ट पूर्णपणे स्वतःमध्ये विकास करत स्वतःला बदलत जाण्यासाठी जे तत्व आहेत, ते तत्व बघायचे, त्या तत्वाप्रमाणे चालण्याचा विषय आहे. म्हणूनच हा जो कार्यक्रम आहे धार्मिकता आध्यात्मिक या दृष्टीने मांडायचा मी प्रयत्न केला मित्रांनो. माझ्या मते वेळ झालेली आहे, 8:52-55 झालेत. पण काही हरकत माझ्याकडे नाही. सॉरी, नेटच्या प्रॉब्लेममुळे का आवाज गेलेला असेल तर सॉरी यार, पण प्रयत्न केला. जशी परमेश्वराची इच्छा. हा, एक प्रश्न आहे, एक प्रश्न घेऊया. एक हा. मिनिट, मी रेकॉर्डिंग बंद करतो.